भावांनो आम्ही ना दर्शन घ्यायला आलोय बघा. बट दर्शन घेताना मोबाईल वगैरे काढायचा नाही असं लिहिलेलं आहे. स्वस्त म्हणा आहे बरं का. तरी पण आम्ही ना गपचिप मोबाईल काढून आहे ना ब्लॉग शूट करतोय भावांनो. हो का, मग दाखवतो भावांनो. दर्शन झालं ना तुम्हाला दाखवतो भावांनो. बाहेर चला. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, ज्येष्ठ वर का आता आम्ही चाललोय येरमाळ्याला बरं का. येरमाळ्यामध्ये दर्शन वगैरे करायचं. गाडी पण घेतलेली भावांनो हो का. बट भावांनी गाडी वगैरे घेतली. आता जायचं आपल्या येरमाळ्याला. भावांनो विषय काय माहिती का, आम्ही थांबलो सरमकुंडीमध्ये बरं का पेढा वगैरे घ्यायला. कारण की एक खासियत आहे भावांनो, तुम्हाला खरं सांगतो बरं का. एवढी कोणती बी गाडी बरं का, कोणती बी गाडी असू दे भावांनो, बस असू द्या, ट्रॅव्हल्स असू द्या किंवा टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या, कोणती बी गाडी भावांनो इथं सरमकुंडीमध्ये थांबती भावांनो गाडी. तसं पण आम्ही पण ना सरमकुंडीमध्ये थांबलोय खास पेढा घेण्यासाठी. कारण की आम्हाला जायचं येरमाळ्याला दर्शन करायला. आणि माझ्या भावाने चाललो भाऊ वगैरे. आणि भावाने बघा ना 5 किलो पेढा घेतलाय. बट 1400 रुपयाचा पेढा घेतलाय भावांनो. पेढा घेऊन आहे ना जायचं दर्शन करायला. आता जस्ट बरं का मी गाडीत बसलोय. मला म्हटलं की तू गाडीत पेढा ठेव, आम्ही येतो तोवर. मी बसलो, काही विषय नाही म्हटलो. आणि ते ना नाश्ता वगैरे करायला बसलेत भावांनो. चला भावांनो, आता आहे ना आपण पेढा वगैरे सगळं घेतलं, सगळ्या गोष्टी घेतल्या, तर काय टेन्शन नाही आता. फायनली भाऊ आम्ही ना येरमाळ्यामध्ये आलोय. एकटा मागं थांबलोय बरं का. मी स्वतः एकटा मागं थांबलोय. सगळे माझ्या पुढे चालायला लागले. म्हणजे 10 मीटरचा गॅप असेल, फक्त मी मागं थांबलोय. कारण की विषय काय माहिती भावांनो, ते म्हणतात की आम्हाला ब्लॉग मध्ये घेऊन बट चालते म्हणलं, म्हणून म्हटलं मी स्वतः मी एकटा मागे थांबून आहे ना ब्लॉग शूट करत बसतो, व्हिडिओ शूट करतो. चालतं म्हणलं. हा भावानं तुम्हाला दाखवतो बरं का. वर दर्शन करायला आपल्याला वर जायचं भावानं. इथं पुढे गेल्यानंतर ना चप्पल वगैरे सोड लागतंय. तिथं आपण हार वगैरे घेणार आहे, जे काही गोष्टी घेणार आहेत ना, ते सोडल्यानंतर आपण विषय काय माहिती का, थोडी गर्दी नाही बरं का आज आपण. बट त्याचा काय विषय नाही, पण लोक आल्यानंतर आहे ना जरा जास्त गर्दी वगैरे असतं ना तर भारी वाटतं भावानं. चला भावानं. बघा भावानं, फायनली बरं का आम्ही दर्शन करतो. वर जावं लागतं भावांनो. येडेश्वरी महाद्वार म्हणजे इथून सगळे वर होतो भावांनो. तिथे पायावर येतात आपलं दर्शन करायला. चाललंय आता वर सगळे माया पुढे. दर्शन करताना हास करायला लागतंय. बट आता आपण काय करू भावांनो, असं वर जाऊ. आता इथून प्रवेश करायचा भावांनो. ही मेन प्रवेश आहे. इथून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये डायरेक्ट दर्शन भेटणार आपल्याला येडेश्वरीचं. बघा दाखवतो भावांनो तुम्हाला. कसलं भारी भावांनो, जुन्या काळामधली बांधलेले भावांनो. हा पूर्ण कसलं भारी दिसतंय बघा भावांनो. हो का, तिथे लोक वगैरे बसले ह्या साईडला. ह्या साईडला लोक वगैरे बसले बघा. ह्या साईडला कसलं भारी बघा बसण्यासाठी वगैरे. देवीचं तिकडे बांधकाम, नवीन बांधकाम केलेलं आहे त्या साईडला. तिकडे दर्शन भेटतंय भावांनो. पण असं फिरून जावं लागतंय, असं यावं लागतंय, तिथे दर्शन भेटतंय. फक्त इकडनं ह्या साईडनं लोक भावांनो आपल्याला ना महाराज थांबा नंबर लावा दर्शन करायला. मला वाटलं नव्हतं एवढं गर्दी असेल म्हणून. बट गर्दी खूप आहे भावांनो. अशी रांग लागलेली दर्शन करून त्या साईडनं असं बाहेर निघतंय. चला भावांनो आता आपण माहिती का दर्शन उभा राहू. खूप टाइम लागणार दर्शन करायला. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. बघा ना पाठ एवढी रांग लागली भावांनो. किती लांब आहे बघा. आता आम्ही जाणार सगळ्यात शेवट. कारण की रांग एवढी लागलं, नंबर लागण्याचं लय मुश्किल आहे भावांनो. कमीत कमी 5 ते 6 वाजणार आम्हाला नंबर लागायला. कारण की रांग खूप मोठी असल्यामुळे ना भावांनो काय सांगतात नाही नंबर लागणार नाही. तरी पण आम्ही दर्शन घेऊन जाणार भावांनो शेवट. चला भावांनो दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो. फायनली बरं का भावांनो, आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये भावांनो. हळू पायऱ्यात बाहेरून आपण आता जस्ट भावांनो कसं लोकांना वाटायला लागलं. कारण की आतमध्ये आजवर देवीला ठेवलं आपण. देवीला ठेवल्यानंतर काय करायला लागलंय, सर्वांना कसं वाटायला लागलं. कारण आता जस्ट मी वाटलं 15-20 मिनिटाला वाटायला लागलं सर्वांना. निम्म मागून संपलं तर निम्म आहे ना भाऊ संपतील. बघा तिकडे भाऊ वाटायला लागलाय कसं भावांनो. त्या साईडला आहे ना भाऊ सगळं प्रसाद वाटायला लागलाय. तर थोडंफार घरी जेवायचं, बाकी सगळं आपण लोकांना इथल्या वाटायचं सगळं भावांनो. चला भावांनो फायनली बरं का दर्शन वगैरे घेतलं, पेढा वगैरे वाटलं, एकच संघ बेडा वगैरे वाटून घेतलं सगळं. चाललंय आम्ही चप्पल ठेवले बघा तिकडे भावांनो. चप्पल वगैरे घालून जायचंय आपलं. ट्रॉफिक बघा ना भावांनो, तिथं बघा ट्रॉफिक जाम बघा.
भावना जर मळ्यात आलोय दर्शन घ्यायला म्हणताना तर आता जाम असणार भावने. चला भावना चप्पल वगैरे आपण जाऊ पुढं. आपण चाललो आणि गाडी कर काय माहिती भावनो, आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आतमध्ये प्रवेश करताना दर्शन घेताना त्या टायमिंगला पाऊस वगैरे काय पडला नव्हता. आता आहे ना भावनो, आम्ही दर्शन घेत होतो आतमध्ये पाऊस लय पडलाय. कमी कमी 15-20 मिनिटं पाऊस पडलाय. सगळं पाणी पण केलंय. आबळ आलाय भाऊ बघा बघा ना. तर भाऊ आता काय करायचं आपल्याला, आपण जाऊ आपल्या गाडीकडे, आपल्याला जायचं घरी. चला भाऊ येऊ. भावांना आता गाडी काढली, आपल्याला जायचं तर घरी, कारण की दर्शन वगैरे सगळं घेऊन झालं. तर गाडी काढून आपण चाललो आपल्या गाडीत वगैरे बसून घेऊ आपण आणि जाऊ आपण आता घरी. फायनली भावांनो आता जस्ट घरी पोहोचलो बरं का आम्ही. भावा तिकडे गाडीचा हार वगैरे सोडायला लागलाय. कायच नाही, आता जस्ट आलोय घरी आम्ही आता. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. आते चलो नेक्स्ट ब्लॉग में.